विद्यार्थी मित्रो, पेपर फर्स्टमधील ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या चॅप्टरमध्ये दुसऱ्या भागामध्ये मी मनोज भावसार सर आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. पहिल्या भागामध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची गरज काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे वेगवेगळे फायदे पाहिलेले आहेत. त्याचबरोबर आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत त्याबद्दल देखील माहिती घेतलेली आहे. मल्टीफंक्शन असा असलेला हे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा ब्लॉक डायग्राम या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. बोर्डवर तुम्हाला इंटरनल ब्लॉक डायग्राम ऑफ ऑप एम्प दिसत असेल. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये दोन डिफरन्शियल ॲम्प्लिफायर वापरलेले असतात. फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायर, त्याच्या पुढे सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायर, त्यानंतर इमिटर फॉलोअर, DC लेवल शिफ्टर, आउटपुट स्टेज आणि या ठिकाणी आपल्याला आउटपुट त्या ठिकाणी प्राप्त होतं. याचबरोबर फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायरच्या खालच्या बाजूस इथे कॉन्स्टंट करंट सोर्स देखील दिलेला आहे. ब्लॉक डायग्राममधले जे ब्लॉक्स आहेत ते मी पुन्हा एकदा रिपीट करतो. फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायर, कॉन्स्टंट करंट सोर्स, सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायर, इमिटर फॉलोअर, DC लेवल शिफ्टर आणि आउटपुट स्टेज. अशा या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या प्रत्येक ब्लॉकचं वर्किंग आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीला डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचा अभ्यास आपण केलेला आहे. डिफरन्शियल ॲम्प्लिफायर हे असं ॲम्प्लिफायर आहे की जे 2 इनपुट आणि 1 आउटपुट असणारं ॲम्प्लिफायर आहे. DC त्याचबरोबर AC सिग्नलचं ॲम्प्लिफिकेशन या डिफरन्शियल ॲम्प्लिफायरच्या सहाय्याने होऊ शकतं. म्हणून ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये महत्त्वाचा कुठला घटक असेल तर तो म्हणजे डिफरन्शियल ॲम्प्लिफायर होय. असे 2 डिफरन्शियल ॲम्प्लिफायर ऑप एम्पमध्ये बसवलेले आहेत. फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आणि सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायर. पहिल्या डिफरन्शियल ॲम्प्लिफायरला 2 इनपुट्स आहेत. एकाला इन्व्हर्टिंग इनपुट असं म्हटलेलं आहे की जे मायनस चिन्हाने दाखवलेलं आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या सिम्बॉलमध्ये आपण पाहिलेलं. निगेटिव्ह साईननी दाखवलेलं जे काही इनपुट आहे हे जेव्हा ॲम्प्लिफाय होऊन आउटपुटला येतं तेव्हा आउटपुट हे इनपुटच्या आउट ऑफ फेजमध्ये असतं. उदाहरणार्थ इथे आपण छोट्याशा डायग्रामवर पाहू. उदाहरणार्थ अशा पद्धतीचं सायनोसायडल वेव्हफॉर्म हा ह्या इन्व्हर्टिंग इनपुटला दिलेला आहे. तर ऑप एम्पच्या आउटपुटला ॲम्प्लिफाईड जो काही सायनोसायडल वेव्हफॉर्म येईल तो अशा स्वरूपात येईल. आता इथे आपल्याला दिसतं इथे पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. या बाजूला इथे पहा, इथे पॉझिटिव्ह हाफ सायकल होतं ते इकडे काय झालं, ॲम्प्लिफाईड झाल्यानंतर निगेटिव्ह हाफ सायकल झालं. आणि जे निगेटिव्ह हाफ सायकल होतं ते या ठिकाणी काय झालेलं आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल झालेलं आहे. म्हणजेच आउटपुट हे इनपुटच्या आउट ऑफ फेजमध्ये आहे. या उलट हेच इनपुट जर आपण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलं की जे कसं दाखवलेलं आहे प्लस चिन्ह, तेव्हा आउटपुटचा जो वेव्हफॉर्म येईल हा वेव्हफॉर्म असा न येता आउटपुटचा वेव्हफॉर्म इनपुटच्याच फेजमध्ये असेल. म्हणजे अशा पद्धतीने इथे आपल्याला दिसेल की हे पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, इथे सुद्धा पॉझिटिव्ह हाफ सायकल तिथेच आहे. याबरोबर इथे निगेटिव्ह हाफ सायकल आहे, इथे सुद्धा निगेटिव्ह हाफ सायकल आहे. म्हणजेच आउटपुट हे इनपुटच्या फेजमध्ये असतं. तर पहिल्या डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचं काम काय आहे? पहिलं डिफरन्शियल ॲम्प्लिफायर हा CMRR प्रोव्हाइड करतो, म्हणजेच कॉमन मोड रिजेक्शन रेशो प्रोव्हाइड करतो. 2 इनपुटला जो काही कॉमन सिग्नल असेल तो रिजेक्ट केला जातो आणि या ठिकाणी आउटपुटला पाठवला जाईल. म्हणजेच कॉमन सिग्नल
रिजेक्ट करणं, डिफरन्स ॲम्प्लिफाय करणं हे पहिल्या ॲम्प्लिफायरचं काम आहे. त्याचबरोबर फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायर हे हाय इनपुट इम्पेडन्स प्रोव्हाइड करतं. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण पाहिलेलं आहे की ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इनपुट इम्पेडन्स हा जास्त असतो, की जेणेकरून ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं सर्किट हे दुसऱ्या सर्किटला जोडताना लोड होत नाही. आणि म्हणूनच इनपुट इम्पेडन्स हाय ठेवण्यासाठी एक प्रोव्हिजन केलेली आहे, ती म्हणजे या फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायरला कॉन्स्टंट करंट सोर्स दिलेला आहे. कॉन्स्टंट करंट सोर्सच्या साहाय्याने कंटिन्युअस कॉन्स्टंट करंट हा फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायरला प्रोव्हाइड केला जातो, की ज्यामुळे फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायर हाय इनपुट इम्पेडन्स प्रोव्हाइड करू शकेल. फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचा आउटपुट सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायरला दिलेला आहे. आता दोन ॲम्प्लिफायरमध्ये दोन डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे. पहिल्याचं काम आपण पाहिलेलं आहे, हाय इनपुट इम्पेडन्स प्रोव्हाइड करणं, सिग्नलचा डिफरन्स ॲम्प्लिफाय करणं, दोन इनपुटमधला डिफरन्स ॲम्प्लिफाय करणं, त्याचबरोबर हाय इनपुट इम्पेडन्स देणं हे पहिल्या डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचं काम आहे. परंतु एका डिफरन्शियल ॲम्प्लिफायरची जी गेन आहे ही गेन पूर्णपणे सफिशियंट नसेल. म्हणून काय करावं लागेल आपल्याला, की या ठिकाणी जो सिग्नल आलेला आहे ॲम्प्लिफाय होऊन तो आणखी वाढवावा लागेल. सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायर प्रोव्हाइड्स हायर गेन, हायर व्होल्टेज गेन टू द सिग्नल. मग जो काही ॲम्प्लिफाईड सिग्नल आलेला आहे त्याला आणखी व्होल्टेज गेन देण्याचं काम, त्याची गेन वाढवण्याचं काम सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायर करतं. आता पुढचा जो ब्लॉक आहे तो इमिटर फॉलोअरचा आहे. इमिटर फॉलोअर सर्किट म्हणजे काय, बफर सर्किट आहे. आपल्याला माहिती आहे की इनपुट इम्पेडन्स हाय ठेवणं ऑप एम्पचं हे एक काम आहे, त्याचबरोबर आउटपुट इम्पेडन्स हा लो करणं, कमी करणं. मग आउटपुट इम्पेडन्स कमी करायचा असेल आणि इनपुट इम्पेडन्स जास्त ठेवायचा असेल तर एमिटर फॉलोअर सर्किटचा उपयोग केला जातो. आपल्याला माहिती आहे की एमिटर फॉलोअर सर्किट हे असं सर्किट आहे की ज्याचा इनपुट इम्पेडन्स हा खूप जास्त असतो तर आउटपुट इम्पेडन्स हा काय असतो, लो असतो. आणि मग बफर सर्किट म्हणून एमिटर फॉलोअरचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे, की जे काय करेल, इथे इनपुटला हाय इम्पेडन्स प्रोव्हाइड करेल तर आउटपुटचा इम्पेडन्स हा कमी करेल, जेणेकरून सिग्नलमध्ये लॉस येणार नाही. आउटपुट इम्पेडन्स कमी केल्यानंतर हा सिग्नल जो आहे एमिटर फॉलोअरचा तो डीसी लेवल शिफ्टरला दिलं जातं. तर डीसी लेवल शिफ्टरचं काम काय आहे, तर जेव्हा आपण हे पहिले मार्किंग्स काढून टाकूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. इथे पहा, जेव्हा हे इन्व्हर्टिंग इनपुट आपण ग्राउंड करू, त्याचबरोबर नॉन इन्व्हर्टिंग आपण ग्राउंड करू, म्हणजे या ठिकाणी किती व्होल्ट आहे, दोन्ही इनपुटला 0. अशा वेळी ह्या इमिटर फॉलोअरचं आउटपुट या ठिकाणी किती यायला पाहिजे, ते सुद्धा 0 व्होल्ट यायला पाहिजे. ओके, परंतु प्रॅक्टिकली हे येत नाही, 0पेक्षा ते थोडंसं जास्त असतं. मग इनपुट काहीही नसताना या ठिकाणी आउटपुटला व्होल्टेज 0 आलं पाहिजे, परंतु ते येत नाही. म्हणून ही लेवल 0 आणण्याचं काम डीसी लेवल शिफ्टर करतं. इथे येणारं व्होल्टेज कदाचित पॉझिटिव्ह असू शकेल, कदाचित निगेटिव्ह असू शकेल. मग निगेटिव्ह असलं तरी ते 0वर आणणं, पॉझिटिव्ह असलं तरी 0वर आणणं हे डीसी लेवल शिफ्टर या सर्किटचं काम आहे, की जेणेकरून इनपुट नसताना किंवा इनपुट व्होल्टेज 0 असताना आउटपुट जे आहे ते 0च येईल. असं काम डीसी लेवल शिफ्टरचं आहे. आणि त्यानंतर हा सिग्नल दिला जातो तो आउटपुट स्टेजला. आउटपुट स्टेज म्हणजे काय, इट इज ए वन टाईप ऑफ पॉवर ॲम्प्लिफायर. हे काय आहे, एक प्रकारचं पॉवर ॲम्प्लिफायर. पॉवर ॲम्प्लिफायरचं काम आपल्याला माहिती आहे, इट ॲम्प्लिफाईज द करंट लेवल ऑफ द सिग्नल. सिग्नलची करंट लेवल ॲम्प्लिफाय करणं हे पॉवर ॲम्प्लिफायरचं काम आहे.
पहिल्या 2 स्टेजचा विचार करूया आपण. या पहिल्या 2 स्टेज, फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आणि सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायर, या 2 ॲम्प्लिफायरमध्ये व्होल्टेजचं ॲम्प्लिफिकेशन होतं, म्हणजे व्होल्टेज लेवलचं ॲम्प्लिफिकेशन होतं. कुठली लेवल वाढवली जाते? व्होल्टेज लेवल. पॉवर म्हणजे काय? व्होल्टेज आणि करंट दोन्ही. पॉवर मल्टिप्लाइड बाय पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय करंट. आणि म्हणून या 2 स्टेजमध्ये व्होल्टेज ॲम्प्लिफिकेशन झालेलं आहे. आता आपल्याला सिग्नलचं करंट लेवल ॲम्प्लिफिकेशन केलं पाहिजे आणि ते काम कोण करेल? आउटपुट स्टेज करेल. इथे करंट लेवल ॲम्प्लिफाय करेल आणि ॲम्प्लिफाईड स्ट्रॉंग सिग्नल आपल्याला या ठिकाणी आउटपुटला मिळू शकेल. ब्लॉक डायग्रॅम मध्ये जे ब्लॉक्स आहेत त्या प्रत्येक ब्लॉकचं काम आपण पाहिलेलं आहे. थोडक्यात मी रिपीट करतो. मार्किंग्स काढून टाकूयात आपण आणि प्रत्येक ब्लॉकचं कार्य एकदा उजळणीच्या स्वरूपात पाहून घेऊ. पहिला ब्लॉक होता फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचा. त्याचं काम आहे CMRR प्रोव्हाइड करणं, हाय इनपुट इम्पेडन्स देणं. इट प्रोव्हाइड्स हाय CMRR अँड हाय इनपुट इम्पेडन्स. त्याचबरोबर इट रिड्युसेस नॉईज अँड ड्रिफ्ट. नॉईज आणि ड्रिफ्ट हे रिड्यूस करण्याचं काम केलं जातं. नॉईज म्हणजे दोन इनपुट सिग्नलला कॉमन असणारा जे डिस्टॉर्शन आहे, इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सेस आहेत जे नॉईजच्या स्वरूपात आलेले आहेत, ते या ठिकाणी काय केले जातात? रिड्यूस केले जातात. त्याचबरोबर ड्रिफ्ट प्रॉब्लेम कमी केला जातो. ड्रिफ्ट प्रॉब्लेमचा अभ्यास आपण पहिल्या भागामध्ये केलेला आहे. सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायरकडे आपण वळूया. याचं काम आहे इट इन्क्रीजेस द गेन अँड CMRR. सिग्नलची गेन वाढवणं हे सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचं काम आहे. व्होल्टेज लेव्हल वाढवणं हे काम आहे सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचं. त्याचबरोबर सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायर CMRR देखील प्रोव्हाइड करतं. तिसरा ब्लॉक आहे इमिटर फॉलोअर. इट हॅज व्हेरी हाय इनपुट इम्पेडन्स अँड लो आउटपुट इम्पेडन्स. इमिटर फॉलोअर सर्किट हे असं सर्किट आहे की ज्याचा इनपुट इम्पेडन्स खूप जास्त आहे आणि आउटपुट इम्पेडन्स कमी आहे. थोडक्यात हे बफर आहे. बफरमुळे काय होईल? ओव्हरलोडिंग होणार नाही. चौथा ब्लॉक आहे DC लेवल शिफ्टर. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की इनपुट 0 असताना जर आउटपुट 0 येत नसेल DC लेवल शिफ्टर या ब्लॉकपर्यंत, तर ते 0 आणण्याचं काम DC लेवल शिफ्टर करतं काम. इट शिफ्ट्स वन ऑफ टू आउटपुट टू 0 व्होल्ट लेवलला आणण्याचं काम करतं. आउटपुट स्टेज हे एक करंट ॲम्प्लिफायर आहे, पॉवर ॲम्प्लिफायर आहे. इट प्रोव्हाइड्स लार्ज आउटपुट व्होल्टेज विदाउट डिस्टॉर्शन. लार्ज आउटपुट व्होल्टेज या पॉवर ॲम्प्लिफायरच्या सहाय्याने दिलं जातं. ब्लॉक डायग्रामचा हा भाग आत्तापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे, इंटरनल ब्लॉक डायग्राम ऑफ ऑप एम्प आणि त्याचं वर्किंग. आत्तापर्यंत बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा ब्लॉक डायग्राम पाहिल्यानंतर आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे पॅरामीटर्स पाहणार आहोत. ऑप एम्पचे प्रमुख जे पॅरामीटर्स आहेत ते 5 आहेत. बोर्डवर आपल्याला दिसत असतील. इनपुट बायस करंट, इनपुट ऑफसेट व्होल्टेज, ओपन लूप गेन, गेन बँडविड्थ प्रॉडक्ट, स्लीव रेट, CMRR हे महत्त्वाचे असे ऑप एम्पचे पॅरामीटर्स आहेत. प्रत्येक पॅरामीटरबद्दल आपण माहिती घेऊ. पहिला पॅरामीटर आहे इनपुट बायस करंट. इनपुट बायस करंट म्हणजे काय? तर आउटपुट हे 0 व्होल्ट यायला पाहिजे.
जेव्हा सिग्नल दिलेला नसतो इनपुटला. तरी देखील आउटपुट हे 0 व्होल्टवर नसतं, तर थोडं व्होल्टेज त्या ठिकाणी आउटपुटला येतं आणि मग हे आउटपुटला सिग्नल नसतानाचं जे व्होल्टेज आहे ते 0 केल्यानंतर सिग्नल द्यावा लागेल. ते 0 करण्यासाठी इनपुट टर्मिनलला जो करंट बायसच्या स्वरूपात द्यावा लागतो त्याला इनपुट बायस करंट असं म्हणतात. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट फ्लोईंग in input terminal with output at 0 volt is called input bias current. असा हा इनपुट बायस करंट 74 IC साठी 80 नॅनो ॲम्पियर इतका असतो. स्मॉल अमाऊंट आहे, परंतु हे इनपुट बायस केल्यानंतर आउटपुट काय होईल, हे 0 होईल. अगदी अशीच कन्सेप्ट दुसऱ्या पॅरामीटरच्या बाबतीमध्ये आहे, परंतु व्होल्टेजच्या बाबतीमध्ये आहे. इनपुट ऑफसेट व्होल्टेज. पहिली जी कन्सेप्ट होती ती करंटच्या बाबतीमध्ये होती, आता ही व्होल्टेजच्या बाबतीमध्ये आहे. जेव्हा कुठलंही इनपुट सिग्नल दिलेलं नाही आणि दोन्ही इनपुट ऑप एम्पचे हे ग्राउंड केलेले आहेत, इथे मी तुम्हाला डायग्रामवर दाखवतो. इथे ऑप एम्पचा डायग्राम दिसेल आपल्याला उजव्या बाजूला. 2 इनपुट्स आहेत. हे वरचं जे आहे ते इन्व्हर्टिंग इनपुट आहे आणि त्याच्या खालचं जे आहे ते नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आणि हे आउटपुट. आता ह्या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये जेव्हा हे इनपुट म्हणजे इन्व्हर्टिंग इनपुट ग्राउंडला दिलं आहे, त्याचबरोबर नॉन इन्व्हर्टिंग इनपुट ग्राउंडला दिलेलं आहे, अशा वेळेस आउटपुटला 0 व्होल्ट यायला पाहिजे. 0 व्होल्ट यायला पाहिजे, परंतु ते प्रत्यक्ष येत नाही. म्हणून काय करावं लागतं की आउटपुट व्होल्टेज हे 0ला आणण्यासाठी इनपुटला जे व्होल्टेज द्यावा लागेल त्याला इनपुट ऑफसेट व्होल्टेज असं म्हणतात. When the inputs of op amp are grounded, the output must be 0. 0 यायला पाहिजे, परंतु there is a small error voltage at output. छोटासा व्होल्टेजचा एरर त्या ठिकाणी येतो, म्हणजे थोडं व्होल्टेज त्या ठिकाणी येतं. आणि मग हे 0 करण्यासाठी द अमाऊंट ऑफ इनपुट व्होल्टेज टू मेक आउटपुट 0 इज कॉल्ड इनपुट ऑफसेट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज 0 करण्यासाठी इनपुटला जे थोडंसं व्होल्टेज द्यावं लागतं त्याला इनपुट ऑफसेट व्होल्टेज असं म्हणतात. 741 ह्या ऑप एम्प ICच्या बाबतीमध्ये ऑफसेट इनपुट व्होल्टेज हे 2 मिलीव्होल्ट इतकं असतं. पुढच्या पॅरामीटर्सकडे आपण वळूया. तिसरा पॅरामीटर ओपन लूप गेन. गेन म्हणजे काय? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. व्होल्टेज गेन म्हणजे आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. ओपन लूप म्हणजे काय की जेव्हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं आउटपुट हे इनपुटला निगेटिव्ह फीडबॅकच्या स्वरूपात दिलेलं नसतं तेव्हा त्या सर्किटला ओपन लूप सर्किट असं म्हणतात. आणि जेव्हा निगेटिव्ह फीडबॅक हा दिलेला असतो ऑप एम्पला तेव्हा त्या ऑप एम्पच्या सर्किटला क्लोज लूप सर्किट असं म्हणतात. इथे जो पॅरामीटर आहे तो ओपन लूप गेन आहे. आयडियल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण पाहिलेलं आहे की ओपन लूप गेन ही इन्फायनाईट असते. इथे दिले पहा, आयडियली ओपन लूप गेन इज इन्फायनाईट. हाही महत्त्वाचा पॅरामीटर ऑप एम्पच्या बाबतीमध्ये आहे. ओपन लूप गेन इक्वल टू व्ही आउट डिवायडेड बाय व्ही इन, म्हणजेच आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. अशी ओपन लूप गेन आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची ही
इन्फानाईट असते. चौथा पॅरामीटर्स पाहू आपण, क्लोज लूप गेन. आता क्लोज लूप आणि ओपन लूपची संकल्पना आपण यापूर्वी पाहिलेली आहे. क्लोज लूपमध्ये आउटपुट हे इनपुटला निगेटिव्ह फीडबॅकच्या स्वरूपात दिलेलं असतं आणि जे सर्किट तयार होतं त्याला क्लोज लूप ऑपरेशनल ॲम्प्लिफायर सर्किट असं म्हणतात. यासाठी काय केलेलं असतं तर एक फीडबॅक रेजिस्टर इज कनेक्टेड बिटवीन इन्व्हर्टिंग इनपुट अँड आउटपुट टर्मिनल. द गेन ऑफ ॲम्प्लिफायर विथ फीडबॅक इज कॉल्ड क्लोज लूप गेन. क्लोज लूप गेन कशी काढतात तर त्या सूत्रानुसार आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. परंतु फीडबॅक रेजिस्टर यूज केलेला असताना आपण जी गेन काढतो त्याला क्लोज लूप गेन असं म्हणतात. आपण हे डायग्रॅममध्ये पाहू. हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे, हे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे, हे इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे आणि हे आउटपुट टर्मिनल आहे. जेव्हा इन्व्हर्टिंग टर्मिनल एका फीडबॅक रेजिस्टर मार्फत आउटपुटला जोडला जातो तेव्हा या सर्किटला क्लोज लूप सर्किट असं म्हणतात. आणि हे जे ऑप एम्पचं सर्किट होईल सर्कलमध्ये दाखवलेलं आहे, इट इज ए क्लोज लूप सर्किट. आणि क्लोज लूपमधली गेन म्हणजेच क्लोज लूप वापरलेलं असताना आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज याला म्हणायचं क्लोज लूप गेन. तर अशी क्लोज लूप गेन ही हा एक महत्त्वाचा फॅक्टर, महत्त्वाचा पॅरामीटर ऑप एम्पच्या अभ्यासामध्ये आहे. त्यानंतर पाचवा पॅरामीटर्सकडे आपण वळूया. गेन बँडविड्थ प्रॉडक्ट. नावातच आहे गेन आणि बँडविड्थ यांचा गुणाकार. गेन बँडविड्थ प्रॉडक्ट. इट इज द प्रॉडक्ट ऑफ गेन अँड कट ऑफ फ्रिक्वेन्सी. गेन आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सी यांचा गुणाकार म्हणजेच गेन बँडविड्थ प्रॉडक्ट होय. हे काढण्याचं जे सूत्र आहे AOL इंटू FOL इज इक्वल टू ACL इंटू FCL. म्हणजे काय, AOL म्हणजेच ओपन लूप गेन मल्टिप्लाइड बाय ओपन लूप कट ऑफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ACL म्हणजेच क्लोज लूप गेन इंटू क्लोज लूप फ्रिक्वेन्सी. पुढच्या पॅरामीटरकडे आपण वळूया आता. स्लीव रेट महत्त्वाचा पॅरामीटर आहे. स्लीव रेट म्हणजे काय, इट इज डिफाइन्ड ॲज द मॅक्झिमम रेट ॲट विच द आउटपुट कॅन चेंज. आउटपुट बदलण्याच्या दराला, मॅक्झिमम दराला स्लीव रेट असं म्हणतात. इट इज डिफाइन्ड ॲट द मॅक्झिमम रेट ॲट विच आउटपुट कॅन चेंज. असा रेट, मॅक्झिमम रेट की ज्याला आउटपुट बदलेल त्याला स्लीव रेट असे म्हणतात. देर इज ए लिमिट टू द रेट ॲट विच आउटपुट व्होल्टेज ऑफ ऑप एम्प चेंजेस विथ चेंज इन इनपुट व्होल्टेज. इट इज टर्म्ड ॲज स्लीव रेट. आता स्लीव रेट कशामध्ये मोजलं जातं, इट इज एक्सप्रेस्ड इन होल्ड्स पर मायक्रोसेकंद. होल्ड्स पर मायक्रोसेकंदमध्ये हे मोजलं जातं. पुढचा अत्यंत महत्त्वाचा असा पॅरामीटर आहे ज्याला नाव आहे कॉमन मोड रिजेक्शन रेशो. शॉर्टली याला CMRR असं म्हणतात. CMRR. CMRR हा ऑप एम्पची एक ॲबिलिटी आहे की कॉमन मोड सिग्नल रिजेक्ट करण्याची. कॉमन मोड सिग्नल म्हणजे कुठला तर नॉईजच्या स्वरूपात असू शकतो. दोन्ही इनपुटला असणारा नॉईज हा कॉमन सिग्नल आहे आणि हा कॉमन मोडमध्ये म्हणजे कॉमन असल्यामुळं डिफरन्शियल ॲम्प्लिफायर काय करेल,
डिफरन्स ॲम्प्लिफाय करेल. जो काही दोन्ही इनपुट्सला कॉमन असणारा नॉईज आहे तो त्या ठिकाणी काय करेल, रिजेक्ट करेल. आणि ही रिजेक्ट करण्याची ॲबिलिटी, रिजेक्ट करण्याची क्षमता ही CMRRच्या बाबतीमध्ये पॅरामीटरमध्ये आहे. इट इज द रेशो ऑफ डिफरन्शियल व्होल्टेज गेन टू द कॉमन मोड गेन. मग आता या ठिकाणी दोन गेन आपल्याला काढता येतील. एक डिफरन्शियल मोड गेन. डिफरन्शियल मोड गेनला म्हणायचं ADM, A_DM. ए म्हणजे गेन आणि DM म्हणजे डिफरन्शियल मोड गेन. आणि दुसरी गेन कुठली काढायची तर CM, ACM. ए म्हणजे गेन आणि CM म्हणजे कॉमन मोड गेन. जेव्हा आपण कॉमन मोड गेनने डिफरन्शियल मोड गेनला भाग देतो तेव्हा येणारा भागाकार म्हणजे कॉमन मोड रिजेक्शन रेशो CMRR. फॉर्म्युल्यामध्ये इथे दिसेल आपल्याला CMRR इज इक्वल टू ADM डिवायडेड बाय ACM. अर्थात ह्या मॅग्निट्यूड्स आहेत दोन्ही पण. इट इज द रेशो ऑफ डिफरन्शियल व्होल्टेज गेन टू कॉमन मोड गेन. आयडियल ऑप एम्पच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे आयडियल ऑप एम्पचा CMRR हा किती असतो, इन्फानाईट असतो, प्रॅक्टिकली नसतो. आयडियल ऑप एम्पचा CMRR हा इन्फानाईट असतो. इट इंडिकेट्स द ॲबिलिटी टू रिजेक्ट द कॉमन मोड सिग्नल. कॉमन मोड सिग्नल करण्याची ही एक क्षमता हा CMRR दर्शवितो. हे पॅरामीटर्स आपण पाहिल्यानंतर आपल्याला कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंडकडे वळायचं आहे. कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड. बोर्डवर आपण डायग्राम पहा. हे एक प्रकारचं इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचं सर्किट डायग्राम आहे ज्यामध्ये नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल हे काय केलेलं आहे, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल हे ग्राउंडला दिलेलं आहे. इनपुट जो द्यायचा आहे तो कुठे दिलेला आहे, इन्व्हर्टिंग टर्मिनलला थ्रू रेजिस्टर R1. फीडबॅक रेजिस्टर म्हणून R2 काम करतो. इट इज ए फीडबॅक रेजिस्टर की जे आउटपुट हे इनपुटला फीडबॅक देतं. आता व्होल्टेज लेवलच्या बाबतीमध्ये आपण थोडासा विचार करू. इथे ही कन्सेप्ट समजण्यापूर्वी आपल्याला R1 मधला करंटचा विचार करावा लागणार आहे. याला आपण म्हणूया I1 करंट. आणि R2 मधला जो करंट आहे याला म्हणूया I2 करंट. दोन करंट या ठिकाणी आहेत. हा जो दिसतोय आपल्याला हा I1 करंट आणि हा I2 करंट. व्होल्टेजच्या बाबतीमध्ये पाहूया आपण. हा जो S पॉईंट आहे ह्या S पॉईंटला किती व्होल्टेज असेल याचा विचार करूया. हे समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी इथे घेऊया I1 आणि या बाजूला लिहू I2. व्होल्टेजच्या बाबतीमध्ये विचार करा. जर आपल्याला ओहमच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी जर I1 ची किंमत काढायची असेल तर व्होल्टेजचा विचार करावा लागेल. आणि व्होल्टेजचा विचार करण्यापूर्वी आपण आयडियल कॅरेक्टरिस्टिक्सचा एकदा विचार करूया. आयडियल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये व्होल्टेज गेन, ऑप एम्पची व्होल्टेज गेन ही किती आहे, इन्फिनिटी आहे. म्हणजे या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज व्ही आउट डिवायडेड बाय व्ही इन, एस पॉईंटचं व्होल्टेज हे किती येणार आहे, इन्फिनिटी. आणि जे याचा भागाकार जर इन्फिनिटी येत असेल तर याचा अर्थ यस काय आहे, यस इक्वल टू 0. कारण जेव्हा व्ही आउट आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेजचा भागाकार केला जाईल आणि हा भागाकार कसा येतोय, इन्फिनिटी येतोय. मग हा इन्फिनिटी येण्यासाठी हे काय असलं पाहिजे, इक्वल टू 0, तरच हा भागाकार इन्फिनिटी येईल. आणि हे 0 आहे म्हणजेच यस ठिकाणचं व्होल्टेज काय आहे तर 0 आहे. आणि मग यस ठिकाणचं व्होल्टेज 0 आहे याचा अर्थ काय की R1 मधला करंट I1 इज इक्वल टू I2. फीडबॅक रेजिस्टर मधला करंट हा कसा असतो, ऑलमोस्ट कॉन्स्टंट अँड सेम.
सारखा असतो करंट. मग जेवढा करंट या ठिकाणी येईल तेवढाच करंट या रेजिस्टरमधून जाईल. याचा अर्थ करंट ॲट यस इज इक्वल टू 0 अँड व्होल्टेज ॲट यस पॉईंट इज इक्वल टू 0. म्हणजेच हा जो पॉईंट आहे हा एक प्रकारचा व्हर्च्युअल ग्राउंडिंग पॉईंट आहे, व्हर्च्युअल 0 व्होल्टेज असलेला पॉईंट आहे, म्हणून याला व्हर्च्युअल ग्राउंड असे म्हणतात. इनपुट करंट जो रेजिस्टर R1 मधून जातो आणि फीडबॅक रेजिस्टरमधून जाणारा करंट, हा दोन्ही करंट कसा आहे तर दोन्ही करंट हा सारखा आहे. आणि म्हणून दोन्ही करंट सेम असल्यामुळं या ठिकाणी जर आपण विचार केला इनकमिंग आणि आउटगोईंग करंट्स यांची जर चिन्हांचा विचार करून बेरीज केली तर ती कशी येणार आहे, किर्चॉफ लॉ प्रमाणे 0 येणार आहे. मग अशा पद्धतीनं या पॉईंटला करंटही 0 आहे, या पॉईंटला व्होल्टेजही 0 आहे, म्हणून हा पॉईंट हा व्हर्च्युअली ग्राउंडिंगला असल्यासारखा असतो, म्हणून याला व्हर्च्युअल ग्राउंड पॉईंट असं म्हणतात. ही व्हर्च्युअल ग्राउंडची कन्सेप्ट आहे. हे कशामुळे शक्य झालं, निगेटिव्ह फीडबॅक दिल्यामुळं. मार्किंग्ज आपण काढून टाकूया. पुढचा जो टॉपिक आहे तो लिनियर ॲप्लिकेशन्स ऑफ ऑपॅम्प, म्हणजे ऑपॅम्पचे लिनियर ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशनमध्ये दोन प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत, लिनियर ॲप्लिकेशन्स आणि नॉन लिनियर ॲप्लिकेशन्स. दोन्हीचाही अभ्यास आपण करणार आहोत पुढच्या भागामध्ये.